हाय, कसे आहात सर्व? मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे संडे. गावावरून आल्यावरती ना मी काहीच शूट केलं नव्हतं, कारण की कपडे वगैरे धुवायचे होते, घर व्यवस्थित ठेवायचं होतं, जे आणलं सामान होतं सर्व व्यवस्थित लावायचे होते. आंबे होते ते प्रॉपर असे भांड्यामध्ये पेंडा वगैरे टाकून ते प्रॉपर असं ठेवलं आहे. त्याचं मी आज काय करणार आहे, सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज होता संडे, त्याच्यामुळे मी आज काहीतरी नॉनव्हेजचा बेत करणार आहे. सो ही रेसिपी पण तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. सो नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करा, कारण की हे पण ना मी वेगळ्या व्हेजप्रमाणे बनवली होती, पण त्याचं रूपांतर नॉनव्हेजमध्ये केलं. सो काय पापलेट आणले आणि हे आता मिक्सरला ना ग्राइंड करून घेते. आज संडे आहे, त्याच्यामुळे ना पापलेट घेऊन आले. सो आज पापलेट बनवायचा बेत आहे. पापलेट बनवायचा बेत आहे. भाजीसाठी थोडीफार डाळ घातली, तुरी डाळ. तिखट डाळ खात होतो, पण जास्त तिखट झालं तर त्याच्यामुळे मी तुरी डाळ टाकते. आणि संध्याकाळी जायचंय बॅग वगैरे घ्यायला. पावसाळी जायची सुरुवात, पावसाला जे लागणारे शूज, रेनकोट, छत्री वगैरे ते आज घ्यायला जायचं. त्यामुळे फटाफट आवडते. आणि आज ना खूप छान असे पापलेट भेटले. खूप दिवसांनी मी पापलेट असं एवढे भेटले. पापलेट जवळजवळ 4-5 महिन्यासाठी पापलेट खायचे. आज काय काय होते मी नक्की शेअर करणार आहे. आणि आम्ही कुठेही शॉपिंग वगैरे करते, कुठे स्वस्त वगैरे मिळतं. स्वस्त म्हणजे अशी आम्ही शॉपिंग करत तशीच मी तुम्हाला दाखवणार आहे. असं काही नाही की स्वस्त मिळतं तिकडे मी शॉपिंग करतो. जे चांगलं मिळतं तिथे मी शॉपिंग करणार आहे. कढीपत्ता वगैरे काढून ठेवतात. फटाफट फ्राय पण करायचे, औषधला पण भरवायचे. सो असं काही ते आहे. मस्त मला फिश भेटलेत आणि एवढे छान भेटलेत की काय सांगू तुम्हाला. आणि आता मी ना रश्शा हे बघा, हे वाटण मी तयार करून घेतले एकदम मस्त. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना तर सांगा मला, मी देईन. कारण की मी पण ही काहीतरी असं काहीतरी करून केले, मला ते समजेल. आमचं एकदम छोटंसं घर आहे, त्याच्यामुळे सर्व इथल्या इथेच भेटतं. काय काय वाटते की मी खूप पसारा करणारी आहे, पण असं नाही आहे. छोटं घर असल्यामुळे ना सर्व तिथेच दिसतं. तरी पण आम्ही सर्व अरेंजमेंट करून ठेवले ते काय ठेवायचं ते पाहिजे त्याच गोष्टी मी ठेवल्या, जर नको त्या गोष्टी मी नाही ठेवल्या. अक्षतला घेऊन करायचं म्हणजे नाही तर हेच आहे, ते त्याला पण करायचं असतं माझ्यासोबत. अक्षित जिरा खातो, लाल तिखट लागेल तो आग होईल. तोंड कसं झालंय जा बघ जा. अक्षात बिस्किट खायला दिलेले त्याने दोन पासून आले. हे तयारी करून ठेवली. हे फ्राय होईपर्यंत मी रस्सा पण करून घ्यायचा.
बोला. हो ठेव त्या प्लेट मध्ये. बघ क्लिकच नाही झालं. राहू दे राहू दे. हा चला छान. मला फक्त हे कापून घेऊ दे. एक ना एक फक्त त्या डोका टाकायला हवा ना. काय देऊ तुला. सर्व जेवण वगैरे बनवून झालं, सर्व झालं. फक्त 4-5 पापलेट होते ना, ते फक्त फ्राय करायचे बाकी होते. तेवढ्यात आमचा गॅसच संपला. सो असे वांदे झाले ना, कारण की वरती ठेवलं होतं आणि ते जर मेल्ट वगैरे झाले, खराब जर दिसलं तर ते ठेवून तर खूप प्रॉब्लेम होईल. आणि जवळजवळ ना आम्ही तर वाटच बघत होतो कधी संपतोय कधी संपतोय. पण अशा मोमेंटला संपला ना की आम्ही काहीच नाही करू शकणार. सेकंड ऑप्शन होता तो लावायचा होता आणि मला लावता येत नाही. मी खूप ट्राय केलं पण मला लावता येत नाही. सो ट्राय पण केलं मी. तुम्हाला मी सांगते, ट्राय पण केलं पण प्रशांतची वाट बघितल्याच्यानंतर मग हे झालं. ते घरी होते म्हणून काही प्रॉब्लेम नाही. ते जर घरी नसतात ना मग जबरदस्तीने मला लावावं लागतं आणि भीती असते की बाबा ते ओपन राहिले की नाही राहिले. त्याच्यामुळे ना गॅसच्या भानगडीत मी पडतच नाही. सो मस्त खूप छान फिश मिळाली. तुम्हाला पण मिळाली का नक्की सांगा. तुम्ही पण संडेला असं काय बेत करता. आणि गावावरून जे आंबे आणले होते ना ते जवळजवळ एकदम सर्व पिकले हो. आणि एकदम सर्व पिकल्यावर काय करायचं ना, किती खाणार दिवसातून. तरी पण आम्ही खाल्ले.
बघा गॅस जाण्याच्या टाईमवरती कसाच खावा गरम होतं ना. आणि आता सर्व झालं, फक्त शेवटची बॅच होती फिश फ्राय करायची. खालून फिश फ्राय झाल्यावरून जस्ट मी पलटी करणार थोडं गॅस. तर लावता तर मला येत नाही, पण मी ट्राय करते बघण्याचा. गॅस लावता आलं चांगलं आहे, नाही मग प्रशांत बोलावं लागेल, अजून काय प्रॉब्लेम नाही. बघा हे फिश फ्राय झाले, हे पण झालंय, हे पण झालंय. हे फक्त उलटं करायचं होतं आणि गॅस संपला, काढून ठेवलंय बाहेर. लावून दिला आणि ते लगेच काम करून जेवण वगैरे लगेच गेली. नंतर संध्याकाळी काहीच नाही शूट केलं, कारण की काहीच नाही शूट केलं. दुसऱ्या दिवशी ना ते आंबे वगैरे होते, सर्व आंब्याचा रस करण्यासाठी सर्व एका टोपामध्ये काढून घेतले आणि जस्ट एकच मिक्सरला ग्राइंड करून घेतला आणि तयार आहे आमचा आंब्यांचा रस. सो कारण की सर्व एकदम पिकल्यावर खराब होण्यापेक्षा आमरस करून ठेवलेलं बरं, कारण की जे असं आपल्याला पाहिजे तसं आपण खाऊ शकतो. सो हाच एक ऑप्शन होता. दुसरा ऑप्शन होता, दिवसातून किती आंबे खाणार, जवळजवळ 2-3 असे आंबे खाणार. मी तर जलद आंबे खायचे, आपल्याला आंबे खायचे, छोटे मोठे आंबे खायचे, तर फसल्यावर आंबे खायचे, असे आंबे म्हणजे चालूच होते. तरी पण ते आंबे एकदम आणि खूप छान असा आमरस झाला होता. आणि तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम थंडगार आमरस होतो. म्हणजे त्याच्यामध्ये असा मार्केटमध्ये मिळतो तसाच मी ते आमरस बनवला आहे. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही पण आमरस आणि नॉनव्हेजचा बेत संडेच्या दिवशी करता का? सो नक्की